आनंद, निकिता, श्वेताला तिच्या घरी नीट पोहोचून या तुम्ही गाडीत. चला, उद्यापासून आता नवीन सुरुवात होणार आहे. मन लावून काम कर. आणि मला अरे तुम्हाला विसरून कसं चालेल. थँक्यू. येस. एक मिनिट, 3 बायका फजिती ऐका असं म्हणणारी लोक आहेत आपल्याकडे, पण 3 बायकांनी काय पराक्रम गाजवला ते कळलं होता लोकांना. त्या 3 बायकांच्या मागे हा पुरुष खंबीरपणे उभा होता. मागे होतास ना, पुढे आम्ही होतो. नारी शक्तीचा विजय असो. Good. चल चला. सांभाळून जा. हो. बाय बाय बाय. बाय बाय. थँक्यू. कशासाठी? तुमच्यामुळे मला माझी चूक समजली. खूप उशीर होण्या अगोदर ती सुधारता आली. कारण म्हणजे स्त्रियांचा आदर करायचे संस्कार आहेत या घरचे. पण माझा भाऊ एका मुलीशी इतका वाईट वागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. माझ्यामुळे श्वेताला आणि तिच्या घरच्यांना त्रास झाला. राजवाडे, रिअली सॉरी. सॉरी? तुम्ही का सॉरी म्हणताय? माझ्यामुळे खूप भांडणं झाली घरात. भांडणं नव्हती, हा लढा होता न्यायासाठी. पण या सगळ्याच्या निमित्ताने तुमच्यातला हा एक नवा पैलू कळाला मला. कुठला? न्याय मिळवून देण्यासाठी भांडण्याचा. नाहीतर मला आतापर्यंत वाटायचं तुम्ही उगाचच भांडत असता. पण गुण आहे हा. सॉरी नका म्हणू. पण तुम्हाला घरात भांडणं झालेली आवडत नाहीत ना. पण अन्याय जर होत असेल तर भांडण अटळ आहे. आणि आज न्याय झाला. खरं म्हणजे याआधी तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करत होतात, पण मीच तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला. सॉरी. इट्स ओके. नाही नाही, नेहमीच ओके नाही. मी आधी इट्स लावलं होतं ओकेच्या. इट्स ओके. नाही नाही, त्यासाठी नाही हसलोय मी. मला आता एकदम ती दृष्टीहीन माणसांची गोष्ट आठवली. तुम्ही ऐकली असेल ना? कुठली गोष्ट? 7 दृष्टीहीन माणसांची गोष्ट नाही का? की एका हत्तीकडे 7 दृष्टीहीन माणसं आपापल्या अनुभवातून बघत असतात आणि एकमेकांना त्याच्याबद्दल सांगत असतात. पहिला म्हणतो की त्याला त्या प्राण्याचं पोट एखाद्या मोठ्या नगाऱ्यासारखं वाटलं. दुसरा म्हणतो की त्याला घागरीसारखं वाटलं. प्रत्येकाला असं वाटत होतं की दुसरा चुकीचं बोलतोय. तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करत होतात, पण मला तुम्ही चुकीचं वाटत होता. पण तसं नव्हतं. तुम्ही बरोबर होता. रडवणार आहात का तुम्ही मला? म्हणजे काही नाही, तुमच्याकडनं इतक्या समंजसपणाची सवय नाही मला. करून घ्या मग आता. म्हणजे तुम्ही वाटला होतात त्यापेक्षा खूप निराळे आहात. इथून पुढे तुमचं म्हणणं मी डिस्कार्ड नक्की नाही करणार. ऐकून तरी नक्की घेईन. आय प्रॉमिस. थँक्यू. थँक्यू नका म्हणू. TNA. काय? TNA? TNA तक्रार निवारण अधिकारी. आपल्या घरच्या आजपासून तुम्ही आपल्या घरच्या TNA म्हणजेच तक्रार निवारण अधिकारी. कोणाची काही तक्रार असेल तरी ते तुमच्याकडे घेऊन येतील. तुम्ही त्यांची तक्रार ऐकाल आणि त्याचा योग्य पद्धतीने निवाडाही कराल. त्यामुळे आजपासून तुम्ही TNA. एकच मिनिट, बाबांचा फोन येतोय. अगं ऐक ना वैशाली, अगं प्रेम म्हणतेस आणि दूरही राहा म्हणतेस, असं कसं शक्य आहे? अगं माझा हॅलो वैशाली. मित्रा, नुकसान आपलंच होतं रे. बघ आहे का गेली ती पण. अशी कशी जाईल? खरं प्रेम केलं. एक जीव झालोय आता. एक वेळ जीव जाईल, पण ती नाही जाणार. मित्रा, हे आता वाटतं रे, पण जेव्हा तिला जायचं असतं तेव्हा ती जातेच. प्रेम आहे, मनमानी थोडीच आहे. मनमानीच आहे त्यांची. तुला सांगतो मित्रा, अरे लग्न झालंय माझा, तरी सुद्धा माझी बायको माझ्या बरोबर नाहीये. अरे ती सोबत नाहीये ना, म्हणून अन्न पाणी सुद्धा गोड नाही लागत रे मला. एक क्षण असा जात नाही की मला तिची आठवण येत नाही.
अरे प्रेम होतं म्हणूनच लग्न केलं ना आम्ही. माझं पण सेम आहे. मी तिला खरं बोललो, मी दारू पितो, सिगरेट पितो, असं काय बघितलंस माझ्या? मला म्हणाली रुबाब. आणि माझ्या तर साधेपणाला प्रेम समजून बसलेली ती. मला हेच कळत नाही, एवढं प्रेम होतं तर नुसतं तडपडत ठेवायला पुरींना का आवडतं कुणास ठाऊक. मित्रा, आता ना मला माझ्यातला तू आणि तुझ्यातला मी असं वाटायला लागलं. अरे लग्न झाल्यानंतर ती बोलते की आता तुला कोणतरी दुसरी माझ्यासारखी भेटेल. आहा, तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. तुला माहितीये का, प्रेमात पडलेल्या प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपण रुबाबात होत. पण काही दिवसांनी कळतं की आपला रुबाब राहिला बाजूलाच, त्याच रुबाबात आहेत. एक विचारू का? विचार ना. तुमच्या मिसेस कशा दिसायच्या? छान. तसं आमच्यात ना काही बघण्याचा वगैरे कार्यक्रम नाही झाला रे. तुला सांगितलं ना, प्रेम होता आमच्या. तिच्या भावाचा होकार आणि माझ्या बहिणीचा आधार, यातच लग्न झालं बघ आमचं. आई शपथ, एकदम लकी आहात तुम्ही. तुम्हाला सांगू, माझी पण काळी सावळी आहे, पण दीपिका आहे. आपलं सेमच आहे. अरे आपलीच काय, अख्ख्या जगाची सेम स्टोरी आहे. आणि भाऊ, ती नाही म्हणली ना तरी परत परत बोला, तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे. नाही आपल्या या रुबाबाच्या परत प्रेमात पडली का नाही, नाव बदलीन माझं. नक्कीच. बरं चल, मी येतो. तुला पण दीपिकाचा कॉल येईल ना? वैशाली. हो सॉरी, वैशालीचा कॉल. बरं ऐक, फोन दुरुस्त करून घे आणि नातं सुद्धा. आणि हा, असाच रुबाबात राहा. मी सुद्धा राहीन. नंदू, मला मात्र तुझं कौतुक आहे बरं का. अगं, तू त्या मुलीच्या पाठीशी अगदी कणखरपणे उभी राहिलीस. सगळ्या अडचणीवर मात केलीस तू. त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून लढलीस तू. माझी चिंता अजून पूर्णपणे मिटलेली नाहीये. म्हणजे आपण फांद्या छाटल्यात, म्हणजे झाडाच्या मुळालाच विष लागलंय. त्या मुळाचं काय करायचंय? आधिराच्या आई? हो अहो, सगळ्यांसमोर त्या इतक्या रिॲक्ट होत होत्या की एक सेकंद मी पण कन्फ्यूज झाले की ह्यांना खरंच वाईट वाटतंय का काय. नंदू, मी तुला मागे सांगितले आणि पुन्हाही सांगतो, तू एवढ्यात कसलीही घाई करू नकोस. काय अगं, मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर आधी छोट्या छोट्या लढाया जिंकाव्या लागतात, हे लक्षात ठेव बरं का. हो बाबा. बरं मला एक सांग, जावई बापू कसे आहेत? धक्का बसलाय त्यांना. ओव्हरऑल जरा गप्प गप्पच आहेत. आणि होणार ना बाबा, इतका मोठा विश्वासघात झालाय त्यांचा. पण आय एम ग्लॅड की त्यांच्या डोळ्यावरची पट्टी निघाली. पण नंदू, मला एक सांग, त्यांचा तुझ्यावर विश्वास बसला ना? हो, आता सध्या ते मला TNA असं म्हणतात. का? तक्रार निवारण अधिकारी. पण काही म्हणा, हे नाव तुझ्यासाठी अगदी योग्य आहे नंदू. अहो कुठे आहात? बरं, मी फोन ठेवतो, नंतर बोलतो तुझ्याशी. हो बाबा, काळजी घ्या. बाय बाय.